Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. This is indeed a wonderful day to be in the presence of God. खरोखर देवाच्या सानिध्यात असण्यासाठी हा फार अद्भुत आणि महान असा दिवस आहे. कारण की देव प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. चला आपण आपले डोळे बंद करू आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ओ येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद आमच्या. हो प्रभू येशू. त्या सुंदरशा दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. येशू. हो येशू. तू आमचा शोध घेस आमच्यासाठी तू आलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, पण आम्हाला शोधून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला आणि त्याने आपल्याला सांभाळून घेतलं. हो येशू. आम्ही तुझे आभार मानतो येशू. धन्यवाद येशू. जाते तो जाते कहाँ किसी ने बुलाया हमें, यीशु मसीह है यहाँ। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा। आप हाथ सोले साथ बोल सुनो। महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो। भूले और भटके हम, जाते तो जाते कहाँ किसी ने बताया हमें, किसी ने बताया हमें, यीशु मसीह यहाँ। यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा। महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो। दुनिया की चिंता छोड़ो, आगे बढ़ता चल, पाएगा अनंत जीवन, यीशु ही देगा तुम्हें। दुनिया की चिंता छोड़ो, आगे ही बढ़ता चल, पाएगा आनंद जीवन, यीशु ही देगा तुम्हें। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो,
तुझ्यामध्ये आम्हाला सारोपारी जीवन आहे प्रभू येशू. धन्यवाद येशू. आम्ही तुझ्यामध्ये आमचं जीवन जगणार आहे प्रभू येशू. तुझ्यामध्ये आम्ही दिवसेंदिवस वाढणार आहे प्रभू येशू. हो प्रभू येशू, आमच्या प्रार्थना जीवनासाठी तुझे आभार मानतो प्रभू येशू. आम्हाला प्रार्थना जीवन कर प्रभू येशू. हो प्रभू येशू, तुझ्या अगदी जवळ जाण्यासाठी आम्हाला तू मदत कर प्रभू येशू. धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद येशू. तू तुझ्या लोकांमध्ये उतरून येणारा परमेश्वर आहेस. तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये म्हणून तुझे उपकार मानतो परमेश्वर. हो परमेश्वर, आज आम्ही कबूल करतो की तू आमच्यामध्ये चालत आहेस परमेश्वर. चला आपण देवाची स्तुती करूया, त्याचं नाव उचलावं, त्याला महिमा देऊया, कारण की तो त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद आमच्या राजा.
जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंगाला तोंड द्यावा लागतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट ठाऊक आहे की आपल्याला त्या कठीण प्रसंगामधून बाहेर काढणार प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. जेव्हा आपण जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की जीवनामध्ये कठीण गोष्टी चालल्या आहेत, सर्व आपल्या मनाच्या विरुद्ध चाललं आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपल्याला त्याची शांती देतो आणि तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला कधीच सोडणार आणि तुला कधीच टाकणार नाही. ओ प्रभू येशू आम्ही तुझ्या आभार मानतो प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तू आमचे मार्ग बनवणारा देव आहेस प्रभू येशू. तू आमच्यासाठी चमत्कार घडवणारा परमेश्वर आहेस. तू आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला
you are. Waymaker, miracle worker, promise keeper, light in the darkness. My God, that is who you are. That is who you are. That is who you are. Oh, tu Rabbana Chalka Karta, Holy ऐसा खुदा तू मेरा और तू राह बनाता और तू राह बनाता चमत्कार करता वाद निभाता अंधकार हटाता ऐसा खुदा तू मेरा और तू राह बनाता चमत्कार करता वाद निभाता अंधकार हटाता ऐसा खुदा तू मेरा तू आमचे राह बनारा परमेश्वर आहे तू आमच्या जीवनात चमत्कार घडवणारा देव आहे प्रभू येशू तुझे सर्व अधिवचन आम्हाला दिले आहे ते पूर्ण करणारा परमेश्वर तू आहेस अंधकारामध्ये आमचा प्रकाश तू आहेस प्रभू येशू वादे निभाता अंधकार हटाता ऐसा खुदा तू मेरा और तू राह बनाता चमत्कार करता वादे निभाता अंधकार हटाता ऐसा खुदा तू मेरा 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 Yes, Lord. You are the waymaker, the miracle worker, promise keeper, a light in the darkness, Lord. Hallelujah, hallelujah. स्तुति धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद होय परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये सर्व चमत्कार घडवणारा परमेश्वर तू आहेस परमेश्वर. तू आमच्या कठीण प्रसंगामध्ये आमच्यासाठी मार्ग तयार करणारा परमेश्वर आहेस परमेश्वर. हो परमेश्वर आम्ही तुझ्या आभार मानतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या येशू. इस्रायलाच्या स्तुती स्तोत्रामध्ये तुम्ही प्रभू आज सकाळी आम्ही मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणी तू आहेस. जिथे तू आहेस तिथे आशीर्वाद आहे, जिथे तू आहेस तिथे विजय आहे, जिथे तू आहेस तिथे पापांची क्षमा आहे, जिथे तू आहेस तिथे नवीन जीवनाला सुरुवात आहे. आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. आज सकाळी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो असतो. आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे केवळ तुझं करू दे आणि तुझंच नाव उंचावू दे येशूच्या नावात. आमेन. बसूया आपण. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौला नावात या भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. अजूनही जे 10 वर्षाखाली लहान लेकरं आहेत ते मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत आणि 65 वर्ष वय आणि त्याच्यावरचे मुली जे आहेत त्यांना देखील या मंदिरामध्ये येता येत नाही. जे आजारी आहेत ते देखील या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांसाठी आपण जिथे कुठे आहात आपापल्या घरामध्ये आहात ऑनलाईन सर्व्हिस अशी दर रविवारी असणार आहे. सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपल्याला ही ऑनलाईन सर्व्हिस पाहता येईल आणि जिथे कुठे आपण आहात आपल्याला भक्तीमध्ये सहभागी होता येईल. पुढच्या रविवारची जी ऑनलाईन सर्व्हिस असणार आहे ती 9:30च्या ऐवजी 10:30 वाजता असणार आहे. म्हणून पुढच्या रविवारी आपण 10:30 वाजता ऑनलाईन सर्व्हिस साठी एकत्र जमणार आहोत. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. देवाचं वचन आपण ऐकूया. ती मग त्याचं दुसरे पत्र मग त्याला दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय
तिमोथेला दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 20व्या वचनापासून तर 22व्या वचनापर्यंत. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. आज सकाळी जे वचन आपण वाचलेलं आहे हे संत पावलाने तिमोथेला लिहिलेलं पत्र आहे. याला पाळकी पत्र देखील म्हणण्यात येतं. त्याचं पत्र, पिताला पत्र. याच्यामध्ये देवाच्या सेवकाचं जीवितक्रम कसा असावा किंवा विश्वासाने कसं जीवन जगावं याच्याविषयी लिहिण्यात आलेलं आहे. आणि या वचनामध्ये अशा प्रकारे तिमोथेला केलेला जो बोध आहे तो फक्त तिमोथेला किंवा तत्कालीन लोकांसाठीच नाही, तर प्रत्येक पिढीतील जे विश्वासणारे आहेत आमच्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. कारण देवाचं वचन कधीच कालबाह्य होत नाही. देवाचं वचन त्या काळातल्या लोकांसाठी होतं, आजच्यासाठी आहे, आणि येणारी पिढी आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं गौरव आगमन होईपर्यंत अशा प्रत्येकासाठी देवाचं वचन आहे. आणि या वचनामध्ये असं म्हटलं आहे या 21व्या वचनामध्ये की जर कोणी स्वतःला त्यापासून दूर करेल किंवा दूर राहील आणि स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेला, स्वामीला उपयोगी पडणारे आणि प्रत्येक चांगल्या कामास तयार केले असे मानाचे पात्र. आज सकाळी मला तुमचं लक्ष या मानाचे पात्र किंवा ज्याला समजूया की सन्मानाचं जे भांड आहे, पात्र आहे, याच्याकडे तुमचं लक्ष मला वेधवायचं आहे. इथे संत पाऊल तिमोथेला बोध करत आहे की कशा प्रकारे तुला एक सन्मानाचं पात्र किंवा एक सन्माननीय व्यक्ती म्हणून राहता येईल की जी देवाच्या कार्याला उपयुक्त असणारे. वचन सांगतं की प्रत्येक चांगल्या कामाला तयार केलेले आणि स्वामीला उपयोगी पडणारे. अरे आज सकाळी मला तुम्हाला विचारायचं आहे की काय आमचं जीवन हे देवाला उपयोगी आहे का? माझ्या जीवनाचा देवाच्या राज्याला काय उपयोग आहे का? माझं जीवन किंवा आमचं जीवन आपण कशा प्रकारचं जगत आहोत? ज्यावेळेला मी आमचं म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मी पण आहे, कारण मी प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर आहे. आपण सर्वजण प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर आहोत. आपण एकमेकांचे अवयव आहोत. ख्रिस्त जो आहे तो शरीराचा मस्तक आहे, ख्रिस्त आहे तो मंडळीचा मस्तक आहे. म्हणून ज्या वेळेला देवाचं वचन हे तुमच्यासाठी आहे त्याबरोबर ते माझ्यासाठी आहे. आणि जो प्रत्येक जण देवाचं वचन ऐकतो त्या प्रत्येकासाठी देवाचं वचन हे सांगत आहे की काय आमचं जीवन किंवा आम्ही अशा प्रकारचं जीवन जगत आहोत का की जे देवाला खऱ्या अर्थानं उपयोगी आहे. पण जर आपण एक चांगले नागरिक नसू तर देशाला आपला काहीच उपयोग होत नाही, राष्ट्राला आपला काहीच उपयोग होत नाही. जर आपण रस्त्याने जाताना रस्त्यावर कुठेही थुंकलो किंवा अस्वच्छतेचा जे आहे आपण ती करीत राहिलो किंवा काही आपण तोडफोड केली, सरकारी मालमत्तेचं जर आपण नुकसान केलं तर ते देशासाठी चांगलं नाही किंवा त्याला असं म्हणूया की आपण देशाला न उपयोगी असणारे असे लोक होणार आहोत. आणि म्हणून अशा सर्व प्रकारापासून आपल्या स्वतःला आपण वेगळं केलं तरच आपण देशाचे चांगलं नागरिक असावं. ज्यावेळेला आपण आपले टॅक्स भरतो किंवा वेळेवर आपला कर भरतो त्यावेळेला आपण एक चांगलं नागरिक होतो. ज्यावेळेला आपण एकमेकांना मदत करतो आपण एक चांगले नागरिक होतो. आणि देवाच्या आणि प्रत्येकाची अपेक्षा ही आहे की आपण जे या देशामध्ये आहोत आपण एक चांगलं नागरिक असायला हवं. जे आता आपण घरातलं उदाहरण घेऊया. आपल्या घरामध्ये जर आपण आपल्या आई वडिलांना आवडेल असं जर जगत नाही तर आई वडील आपल्याबद्दल दुःखी होतात, आई वडील आपल्याबद्दल नाराज होतात. आणि काही वेळेला काही लोकांचा आपल्या घरासाठी काहीच उपयोग नसतो. ते फक्त घरामध्ये येतात, जेवतात, झोपतात आणि निघून जातात. कुठल्या प्रकारे कामधंदा करत नाही, कुठल्या प्रकारे हातभार लावत नाही घर चांगलं चालण्यासाठी किंवा घरामध्ये काही बदल करत नाही. तर अशा व्यक्तीबद्दल असं बोललं जातं की घरच्यांना त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तो घरच्यांची काळजी घेत नाही किंवा घरामध्ये तो व्यवस्थित वागत नाही. आता तसंच
देवाच्या मंडळीमध्ये आहे, की जे आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत, देवाच्या मंडळीमध्ये आहोत, जे एक वेळेला आपण अंधकारामध्ये होतो, आज आपण प्रकाशामध्ये आहोत. थोड्या पूर्वी आपण एक सुंदर गीत गायलं की जे आपण हरवलेलं होतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एका उत्तम मेंढपाळाप्रमाणे जे आपण खाचेमध्ये होतो आपल्याला शोधून काढलं, आणि जो एक चांगला मार्ग आहे, जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, या मार्गाने चालण्यासाठी त्याने आम्हाला मदत केली. की एक वेळेला आमचं जीवन असंच होतं, परंतु आज आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत. ही कितीतरी मोठी देवाची दया आणि देवाची कृपा आहे की आज आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत. एक वेळेला आपण वचनाच्या बाहेर होतो, देवापासून दूर चाललो होतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तो या जगामध्ये आला, त्याने आपला शोध घेतला, आपल्यासाठी तो वधस्तंभावरचं वेदनादायक मरण त्याने सहन केलं, आणि त्याने आपल्याला देवाच्या राज्यामध्ये आणलं. त्याने आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा केली, आणि देव आमच्यावर विश्वास ठेवतो की आम्ही एक विश्वासाचं जीवन जगणार. मग माझ्या जीवनामुळं, आमच्या जीवनामुळं देवाच्या या विश्वासाला तडा गेलाय का? ज्यावेळेला देव स्वर्गातून पाहतो त्यावेळेला खरंच आमचं जीवन हे देवाला आवडणारं असं आहे. खरंच आम्ही स्वामीला उपयोगी पडणारे पात्र आहोत. ज्या वेळेला संत पाऊल स्वामी हा शब्द वापरतो, आता तत्कालीन जी सामाजिक स्थिती होती पाऊलाच्या काळामध्ये, त्यावेळेला रोमन साम्राज्य होतं किंवा रोमी लोकांची सत्ता होती, आणि तिथे जे जमीनदार आहेत ते किंवा सरंजामशाही त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याबरोबरच जी गुलामगिरीची पद्धत आहे त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, दास करून ठेवण्याची पद्धत पाहायला मिळते. आणि म्हणूनच पाऊल या ठिकाणी हा शब्द वापरतो की स्वामी आणि दास, किंवा जो मालक आहे, जो धनी आहे, त्याला जर दासाचा काहीच उपयोग होत नाही तर तो दास हा निरुपयोगी आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी ज्यावेळेला सांगतो की स्वामीला उपयोगी पडणारे पात्र, म्हणजे आमचा जो स्वामी आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, देव आमचा स्वामी आहे, आणि आपण त्याचे जे लोक आहोत, आपण त्याची प्रजा आहोत. आपलं जीवन आपल्या स्वामीला उपयोगी पडणार असायला हवं आहे, कारण या स्वामीने, देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी किंमत मोजली आणि त्याने आम्हाला विकत घेतलं. हा जो शब्द प्रयोग संत पाऊल त्या पत्रामध्ये करत आहे, विकत घेणं म्हणजे त्या काळामध्ये जी गुलामगिरीची पद्धत होती की एखाद्या दासाला सोडवण्यासाठी त्याला त्याच्याकरता काहीतरी किंमत मोजावी लागली. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपण पापाचे गुलाम होतो, पापाचे दास होतो, शैतानाच्या सत्तेखाली होतो, प्रभू येशू ख्रिस्ताने मोठी किंमत मोजली की त्याने आपलं मूल्यवान रक्त दिलं, मूल्यवान रक्त होतं स्तंभावर त्याने सांडलं, आणि या रक्तामुळे देवाचं वचन सांगते की त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून पुढे जाऊन देवाचं वचन असं म्हणतं की आपण आपल्या स्वतःचे मालक नाही, आपल्या स्वतःचे मालक नाही, तर आपण ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत. आणि म्हणून आपल्या जीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की या माझ्या स्वामींनी मला गुलामगिरीतून काढलं, शैतानाच्या अधिपत्यातून त्याने मला काढलं, मरणाच्या दाढेतून त्याने मला काढलं, त्याने मला पापाच्या खाचेतून त्याने मला बाहेर काढलं, त्याने मला अंधकारातून बाहेर काढलं, याच्यासाठी मोठी किंमत त्याने मोजलेली आहे. आणि मग आज माझं जीवन हे स्वामीला उपयोगी पडणार आहे का? ज्या वेळेला आई वडील या नात्याने आपल्या लेकरांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी आपण पुष्कळ परिश्रम घेतो, आपण जास्त काम करतो, नोकरीच्या ठिकाणी आपण आपला जास्त वेळ देतो की काहीतरी पैसे जमा करावेत, माझ्या लेकरांना चांगलं त्यांचं संगोपन करावं, त्यांना मी चांगलं शिक्षण द्यावं. आणि एवढं सगळं केल्यानंतर जर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही तर आई वडील या नात्याने आम्हाला दुःख होतं की एवढा मी कष्ट घेतले, एवढे परिश्रम घेतले, परंतु या मुलाने शिक्षणाचा काहीच उपयोग केला. तसंच जो आमचा स्वामी आहे, जो देव आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने एक मोठी किंमत आमच्यासाठी मोजली. जे आम्ही हरवलो होतो, आम्ही हरवल्या मेंढरासारखे होतो, आम्हाला त्याच्या कळपामध्ये आणण्यासाठी या उत्तम मेंढपाळाने स्वतःचा प्राण दिला. देवाचं वचन सांगतो योहान सुसमाचाराच्या 10व्या अध्यायामध्ये की मीच उत्तम मेंढपाळ आहे, आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. त्याने एवढी मोठी किंमत मोजली की त्याने आपला प्राण दिला, आणि त्याने आम्हाला विकत घेतलं, त्याने आम्हाला सोडवलं. मग आज ज्या वेळेला आपण आपल्या जीवनाचा विचार करतो, माझं जीवन हे खरंच माझ्या स्वामीला उपयोगी पडणार आहे, देवाच्या राज्यासाठी मी उपयुक्त आहे का, देवाच्या मंडळीसाठी मी उपयुक्त आहे का, ज्या मंडळीमध्ये मी आहे, ज्या देवाच्या राज्यामध्ये मी आहे, देवाच्या कल्पामध्ये मी आहे, माझं जीवन माझ्या स्वामीला उपयुक्त ठरत आहे.
माझा स्वामी ज्या वेळेला माझ्याकडे पाहिल त्यावेळेला त्याला माझ्या जीवनाविषयी आनंद होतो. आणि जर असं व्हायचं असेल तर देवाच्या वचनामध्ये पुढे जाऊन असं म्हटलं आहे की जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल, जर आपण आपलं जीवन जर शुद्ध राखलं तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. केव्हा आपण मानाचे पात्र होईल? ज्या वेळेला आपण आपल्या जीवनातील शुद्धतेला महत्व देणार आहोत. ही आंतरिक शुद्धता आणि देवाच्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने प्रत्येक शिवत्वाच्या 5व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ज्यावेळेला तुमचा आणि माझा स्वामी जो प्रभू श्री ख्रिस्त आहे, जो मेघांवर आरूढ येणार आहे, आम्ही जर अंतःकरणामध्ये आमचं अंतःकरण जर शुद्ध आहे तर आपण आपल्या स्वामीला पाहणार आहोत. एवढंच नाही तर त्याच्याबरोबर आपण अंतरामध्ये घेतले जाणार आहोत. मग काय केल्याने आमचं अंतःकरण शुद्ध होईल? तर देवाचं वचन सांगतं की देवाच्या वचनानुसार स्तोत्रसंहिता 119 मध्ये असं म्हटलं आहे की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनाने सावधान राहण्याने. म्हणजे ज्या वेळेला आपण देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, आपलं जीवन हे स्वच्छ आणि शुद्ध होतं, आपलं मन शुद्ध होतं. एवढंच नाही तर नीतिशास्त्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवनाची सुरुवात जी आहे ती अंतःकरणामध्ये आहे. आणि हे अंतःकरण जर मळीन झालेलं आहे, हे अंतःकरण जर घाण झालेलं आहे, तर प्रभू श्री ख्रिस्ताची वचनं आम्हाला शुद्ध करतात. एपिस्ताच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की तो मंडळीला वचनाच्या द्वारे जलस्नानाने शुद्ध करतो, स्वच्छ करतो. म्हणजे जितकं आपण देवाचं वचन ऐकतो, देवाची वचनावर आपण मनन करतो, जितकं आपण देवाच्या वचनांना आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवतो, या वचनाच्या द्वारे आमचं जीवन शुद्ध आणि शुद्ध होतं. आणि मग आपण स्वामीला उपयोगी पडणारे पाहतो. आणखी पुढे असं म्हटलं आहे की 22व्या वचनामध्ये की तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड. ज्यावेळेला आपल्या स्वतःला आपण शुद्ध करतो, एवढंच नाही तर तरुणपणाच्या वासनांपासून किंवा या जगामध्ये राहत असताना जे सर्व वाईट वासना आहेत, जे विचार आहेत, याच्यापासून आपल्या स्वतःला आपण अलिप्त करतो. वचनामध्ये म्हटलं आहे वासनांपासून दूर पड, त्याच्यापासून पळून चाल. आज या मोबाईल मुळे किंवा इंटरनेट मुळे की पुष्कळशे सगळेच काही चांगल्या गोष्टी मोबाईल मध्ये आहेत, एवढंच नाही, परंतु पुष्कळशा चांगल्या वाईट गोष्टी त्या मोबाईल मध्ये आहेत. मी असं म्हणत नाही की मोबाईल बंद करून टाका, पण मी असं म्हणतोय की विश्वास नात्याने आपण शिका की ह्याच्यातल्या कोणत्या चांगल्या गोष्टी माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या आध्यात्मिक जीवनाला हानी पोहोचवतात. अशी कोणते गोष्टी आहेत की ज्या पाहिल्यामुळं आमच्या मनामध्ये फक्त वासना जागृत होत आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत की आमच्या कानावर पडल्यामुळं आम्हाला फक्त देह वासनेचे विचार आमच्या मनामध्ये येत आहेत. आणि जर तसं असेल तर आज देवाचं सेवकत्व मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेला आपण मोबाईल वापरता एक विश्वास राहणार, देवाकडे प्रार्थना करा. जर तुमचे लक्ष फक्त चुकीच्या गोष्टीकडे चालले असेल तर देवाला प्रार्थना करा की देवा माझ्या डोळ्यांवर तू नियंत्रण, मला तुला वाईट गोष्टी पाहण्यापासून, वाईट गोष्टी ऐकण्यापासून मला तो बाजूला ठेव. एका स्तोत्रामध्ये दावीदाने खूप सुंदर प्रार्थना त्याने सांगितलं की देवा माझ्या तोंडचे शब्द, माझ्या मनचे विचार तुला मान्य असू दे. माझ्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते देखील तुला मान्य असू दे. योबाने म्हटलं स्वतःविषयी की मी माझ्या डोळ्यांशी करार केलेला आहे की मी कोणा कुमारिकेकडे माझी नजर कशी जाऊ दे. म्हणजे तो असं म्हणत आहे की मी माझ्या स्वतःमध्ये ठरवलं आहे की मला चुकीच्या गोष्टी पाहायच्या नाहीत, मला देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये वागायचं. आज आपण जो क्राईम त्याला समजूया की क्राईम रेट जो आहे तो इतका झपाट्याने वाढत आहे. त्याचं कारण आहे की वासनेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही बातम्या जर काळजीपूर्वक जर पाहिल्या वाचल्या तर प्रार्थना करा की आपल्या देशामध्ये स्त्री आहे सुरक्षित असावं. प्रार्थना करा. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असेल, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की लोकांचं मन बदल, चांगले विचार लोकांच्या मनामध्ये येणं, यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्या जे लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.
ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण हल्ली जगामध्ये या वासनेमुळं पुष्कळ प्रकारे ज्याला असं म्हणे की गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि काय करायचं आहे, शुद्ध मनाने. अगोदरच्या वचनामध्ये म्हटलं आहे स्वतःला शुद्ध करायचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण शुद्ध होतो. कारण देवाचं वचन सांगतं देवाचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करते. इफिसकरांच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की वचनाच्या द्वारे जलस्नाने तो आम्हाला स्वच्छ आणि शुद्ध करतो. आणि आता पुढे असं म्हटलं आहे की शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. शुद्ध मनाने काय करायचं आहे, प्रभूचा धावा करणारे, जे देवाचा धावा करणारे, जे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. आपली सहभागिता कोणाबरोबर आहे पहा. अशा लोकांबरोबर राहा. अशा लोकांचं ऐका की जे तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी मदत करते, जे तुम्हाला प्रार्थनामय जीवनामध्ये वाढण्यासाठी मदत करते. अशी मित्र संगती आपल्या बरोबर ठेवा, जे नेहमीच, जे दररोज देवाचं एक तरी वचन तुम्हाला तुमच्या कानावर घालतील किंवा तुम्हाला सांगतील. ज्या वेळेला एखादा मेसेज ते फॉरवर्ड करतील त्याच्यामध्ये देवाचं वचन असेल. नुसते बाहेरच्या गोष्टीला देवाचं वचन खूप महत्वाचं आहे. ज्या वचनाच्या द्वारे आपण एकमेकांना बोध करणार आहोत, एकमेकांची आपण उन्नती करणार आहोत. कारण या शेवटच्या काळामध्ये ह्या गोष्टीची खूप गरज आहे. जर तुमचे जवळचे मित्र आहे किंवा कोणी तुमचे मित्र आहे, दररोज त्यांना किमान एक वचन पाठवा. त्या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये देव कार्य करेल. ज्यावेळेस तुम्ही वचन पाठवता त्यावेळेस प्रार्थना करा की देवा माझ्या या मित्राला या वचनाच्या द्वारे तू स्पर्श कर. देवाचं वचन सांगतं प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर, जे देवाचा धावा करणारे, जे प्रार्थना करणारे लोक आहेत. धावा करणं म्हणजे काय आहे, प्रार्थना करणारे लोक आहेत. जे देवाची प्रार्थना करणारे लोक आहेत, अशा लोकांबरोबरच आपलं बसणं उठणं अधिक वाढवा या दिवसांमध्ये. आणि मग आपलं जीवन हे स्वामीला उपयोगी पडणारं पात्र असणार, एक मानाचं पात्र होणार आहे. ज्यावेळेला देव स्वर्गातून आमच्याकडे पाहिल, ज्याप्रमाणे त्याने शमूएलला सांगितलं, दाविदाला पाहून सांगितलं की उठ, ह्याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. ज्यावेळेला देवाने दाविदाचं जीवन पाहिलं, तरुण वयामध्ये असणारा जो दावीद आहे, ज्याने आपल्या स्वतःला देवाच्या सानिध्यामध्ये अधिक काळ त्याने ठेवण्याचा प्रयत्न केला. कशाच्या द्वारे, तर स्तुती स्तवनाच्या द्वारे. आणि देवाने त्याचं जीवन पाहिलं. आणि ज्यावेळेला शमूएल त्या बेथेलमध्ये आला आणि ईशाच्या घरामध्ये त्याने ईशाच्या 7 पुत्रांना अभिषेक करण्यासाठी पाहत होता की कोण देवाने निवडलेला राजा आहे. आणि त्याला अभिषेक करत असताना स्वतः देवाने शमूएलला सांगितलं की दाविदाला अभिषेक कर आणि हा निवडलेला दाविदाला अभिषेक कर. ज्या वेळेला देव स्वर्गातून आमचं जीवन पाहतो, तो आमच्या जीवनाविषयी असं म्हणेल का पवित्र आत्मेला की याला पवित्र आत्मेच्या सामर्थ्यानं भर, मला या पिढीसाठी याचा उपयोग करायचा. ज्यावेळेला देव आमचं जीवन पाहिल, त्यावेळेला देव आमच्या जीवनाविषयी खुश आहे का, की आम्ही खऱ्या अर्थाने स्वामीला उपयोगी पडणारं पात्र आहोत का. ज्या स्वामीने आमच्यासाठी किंमत मोजलेली आहे, ज्या स्वामीने आमच्यासाठी स्वर्ग सुख सोडलं, जो स्वामी आमच्यासाठी गरीब झाला, जो स्वामी ज्या गायच्या गोठ्यामध्ये गव्हाणीमध्ये ज्याने जन्म घेतला, जो स्वामी की ज्याने सगळं जे काय त्याचं मोठेपण ते बाजूला ठेवलं आहे, तो तुमच्या आमच्यासारखा झाला. एक मोठी किंमत त्याने मोजली, त्याच्या मूल्यवान रक्ताने त्याला मला विकत घेतलं. आणि आज सकाळी देवाचं सेवक मला तुम्हाला उपदेशन द्यायचं आहे. ह्या नवीन वर्षामध्ये 2021 मध्ये जे देवाचं अभिवचन आम्हाला मिळालं आहे, पुनर्स्थापनेचं वर्ष आहे, की देव असं म्हणतो की मी यरूशलेमेस पुन्हा निवडीन. देव पुन्हा एकदा आम्हाला सेवेची संधी देणार आहे. जी सेवा आमच्या हातून कदाचित आमच्या चुकांमुळे, आमच्या दुर्लक्षपणामुळे कदाचित ती सेवा मी सोडून दिली असेल, परंतु हे नवीन वर्ष आमच्यासाठी पुनर्स्थापनेचं वर्ष आहे. देव आम्हाला पुन्हा सेवेसाठी उभं करत आहे. पण त्यासाठी आमची देखील तयारी खूप महत्वाची आहे. ती तयारी जी या वचनामध्ये संत पावलाने तिमोथेला सांगितलं की जर तू अशा प्रकारे जीवन जगशील, जर तू तरुणपणाच्या वासनापासून दूर पडशील, स्वतःला तू शुद्ध करशील, पवित्र जीवन जगशील आणि देवाचा भाव करणाऱ्याच्या संगती सोबतीमध्ये राहशील, तर निश्चितच तू स्वामीला उपयोगी पडणारा एक मानाचं पात्र होणार आहे. आज माझी खात्री आहे या नवीन वर्षामध्ये जितकं आपण प्रार्थना आणि देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत, या नवीन वर्षामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांचा त्याच्या महान कार्यासाठी उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार. सगळ्यांचं आपण उठून उभं राहूया. ते गीत गाऊन नव्यानं आपलं जीवन आपण करून देवाला प्रार्थना करू की देवा सेवा करायसाठी पुन्हा नव्यानं माझा उपयोग कर. मला मदत कर, मला मदत कर. हो येशू.
बाबा सगळी आमची प्रार्थना ही आहे की स्वामीला उपयोगी पडणार असं पात्र तुम्हाला करू. आमचा उपयोग तुझ्यासाठी होऊ दे, तुझ्या राज्यासाठी होऊ दे, तुझ्या मंडळीसाठी होऊ दे, असं तू आम्हाला तयार कर. एक शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर. एक धार्मिक जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू येशू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालण्यासाठी देवा आज सकाळी मी प्रार्थना करते या भक्तीमध्ये झाल्या माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी आणि प्रत्येक तरुण तरुणीसाठी मी प्रार्थना करते प्रभू येशू. या शेवटच्या काळामध्ये वचन सांगतो की शेवटच्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्यमात्रावर वर्षात तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देते, तुमच्या कन्या दृष्टांत देते, तुमच्या वृद्धा स्वप्न पडते. असंच होते तुझ्या वचनामध्ये म्हटलं की आपल्या दास आणि दासी यावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करू. प्रभुदेव आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आहोत. मी प्रार्थना करतो प्रभुदेव तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येकाला बोल आणि प्रभुदेव या पीढीसाठी त्याचा तो महाराज उपयोग करून घे, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घे. अशी येशूच्या नावात प्रार्थना करतो. आत्मिक दानाने भर, आत्मिक सामर्थ्याने भर प्रभुदेव पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालत असताना प्रभुदेव प्रत्येक जीवनाच्या द्वारे अधिक तुझं सेवा कार्य होऊ दे. अशी येशूच्या नावाने प्रार्थना करतो प्रभू. आणि होऊ दे प्रभू तुझं गौरी आगमन होईपर्यंत या सेवेमध्ये विश्वास राहून प्रभुदेव तुझी स्तुती आराधना करत असताना प्रभुदेव तुझ्या शेकनिष्ठ राहण्याकरता प्रत्येकाचं सहाय कर. अशी येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. जे काय जमीन आसर येशू ख्रिस्ताच्या नावात मालिक दिलंस आभार मानतो, तुला धन्यवाद देतो येशूच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात